तर अशा प्रकारे आपल्या बाळूमामाचं पेंटिंग झालं कंप्लीट। आणि जे आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहे त्यांना मला सांगायचं की हे जे आपलं बाळूमामाचं पेंटिंग आहे ते मी आपल्या फॉलोअर्स पैकी कोणाला तरी एकाला देणार आहे आणि तुम्हाला सुद्धा हे पेंटिंग फ्री मध्ये मिळू शकतं। ते कसं चला सांगतो। तुम्ही हा व्हिडिओ सगळा बघून झाल्यानंतर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये जाऊन बाळूमामांच्या बद्दल चांगली आणि भारी अशी एक कमेंट करायची आणि ज्याच्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक असतील त्याला मी हे पेंटिंग गिफ्ट करणार आहे। त्याचबरोबर पेंटिंग तुमच्यापर्यंत पोहोचूपर्यंत सगळा खर्च माझा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्याला फॉलो केला असलं पाहिजे। जर समजा हे पेंटिंग आपल्या कोल्हापूरमध्ये कोणाला तरी मिळालं तर मी स्वतः येऊन तुम्हाला हे पेंटिंग देईन आणि जर कोल्हापूरच्या बाहेर असेल तर कुरिअरनं वगैरे पेंटिंग पाठवून देईन। पेंटिंगची साईज मोठी असल्यामुळे ते पूर्ण करायला मला 6 ते 7 दिवस लागले आणि हे वालं बाळूमामांचं पेंटिंग करताना मला खरोखर भारी भारी अनुभव आलं। आणि त्याचबरोबर ह्या पेंटिंगच्या पहिल्या आणि दुसऱ्या पार्ट वरती ज्या लोकांनी कमेंट केल्या त्या वाचून तर मला असं वाटलं की स्वतः बाळूमामा आपल्याला आशीर्वाद द्यायला। एवढा सपोर्ट केल्याबद्दल खरोखर धन्यवाद। त्याचबरोबर मागच्या व्हिडिओ मध्ये मी विचारलेला हातामध्ये त्रिशूल असू दे की काठी, 95% लोक घुंगराची काठी म्हणालीत म्हणून काठी काढल्या। आवडली काय नक्की सांगा। आता पेंटिंग वरती शेवटचं काम राहिलेलं ते म्हणजे कपाळावरती टिळा। तो झाल्यानंतर आपलं पेंटिंग झालं कंप्लीट। बाकी आता तुमचं काम चालू। कमेंट करायला सुरुवात करा। बाळूमामा कोणाच्या घरी जात आहेत ते बघू आपण। खरं तर मलाच दी वाटना पेंटिंग एवढं भारी झाले पण मी काय तसं नाही करणार। एकदा शब्द दिलाय म्हणजे दिलाय। पेंटिंग आवडले काय नक्की सांगा। जय बाळूमामा।